बघा ही 45 होतं ना, आता ऑटोमॅटिकली काय झालं 46 म्हणजे नवीन वेबसाईट क्रिएट केली तुम्ही. तुम्ही तुमच्या पद्धतीने नाव देऊ शकता इथे. ओके, ओके करायचंय. ओके केल्यानंतर बघा इकडे सोल्युशन एक्सप्लोरर ऑटोमॅटिकली डिस्प्ले होतो. ओके, सो राईट क्लिक करून याच्यावर ॲड न्यू आयटम करायचे आहे. ॲड न्यू आयटम नंतर सेम C# आणि जो तुम्हाला घ्यायचा आहे वेब फॉर्म. ओके, तो पण कसला C#चा. ओके, C# वेब फॉर्म. नंतर तुमच्यावर इथं तुम्ही नाव देऊ शकता फाईलचं, तुम्हाला जे द्यायचं असेल ते. नंतर ॲड. ओके, ॲड केल्यानंतर बघा नवीन सांग स्क्रीन रेकॉर्डिंग होते 2. चल ठीक आहे काय हरकत नाही. ओके, स्टार्ट करू का मग? हो हो हो. चालेल. हे बघा फाईलला क्लिक करायचे आहे, न्यू प्रोजेक्टच्या खाली वेबसाईट. ओके, वेबसाईटला क्लिक केल्यानंतर C# आणि ASP.NET हे तुम्ही फाईलचं नाव देऊ शकता तुमच्या पद्धतीने जे द्यायचे असेल ते. नंतर ओके. ओके, हे झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं डिस्प्ले होईल सोल्युशन एक्सप्लोरर. तुम्हाला जे बोल्ड साईज मध्ये दिसतंय ना नाव, हे काय आपलं फोल्डर लोकेशन आहे, त्याला राईट क्लिक करायचे आहे, ॲड न्यू आयटम. नंतर तुम्हाला वेब फॉर्म सिलेक्ट करायचे आहे आणि C# वाला. ओके, नंतर ॲड केल्यानंतर बघा तुम्हाला असं डिस्प्ले होईल पेज. डिस्प्ले झाल्यानंतर जनरली आपण आहे ना कशामध्ये लिहितो, तुम्ही डिव मध्ये पण लिहिलं तरी चालणार आहे, म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप केलं तरी चालणार आहे. पण जनरली ना पॅराग्राफ टॅग मध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी ड्रॅग अँड ड्रॉप करत चालेल. ओके, हे बघा मी इथं ओके करेल, एंटर करेल. हे बघा डिव ऑटोमॅटिकली वाढते ना. तर मग जर आपल्याला याचं म्हणजे हेडिंग टॅग पाहिजे असेल किंवा पॅराग्राफ टॅग मध्ये आपल्याला टाईप करायचे असेल, तर आपण काय करेल, मी काय करेल इथं साईडला क्लिक करून देईल. किंवा आता बघा बॉडी, आता बघा ते कधी म्हणजे रॅन्डमली कधी इथं पी टॅग हा डिस्प्ले होतो ना. आता मी एंटर करतो तर दिसत नाही पी टॅग. ओके, आता दिसतोय तो पी टॅग. काय करायचं आपल्याला, जर पी टॅग मध्ये द्यायच्या सर्व गोष्टी, तर काय करायचे तुम्हाला सोर्स मध्ये असतो ना आपण, सोर्स मध्ये पी टॅग तुम्ही टाईप करून द्यायचे आहे. ओके, इथं पी टॅग दिला आणि मध्ये तुम्ही आता डिझाईन करू शकता पी टॅग मध्ये. हे बघा पी टॅग मध्ये तुम्ही डिझाईन करू शकता इथे. ओके, सो होतं आपण पी टॅग मध्ये आपण कसं राईट करू शकतो याबद्दल. नंतर काय घेतलं यांनी ते PDF मध्ये लेबल घेतलं एक. ओके, एकच लेबल घेतलंय आणि त्या लेबलला भरपूर साऱ्या लाईफ सायकल यूज केल्या ना, पेज लोड, नंतर ऑन प्री लोड, हे सर्व काय लाईफ सायकल. ओके, हे सर्व काय लाईफ सायकल आहेत. फक्त आपल्याला काय घ्यायचं, एक लेबल घ्यायचे आणि त्या लेबलला काय द्यायचे, नाव द्यायचे. जसे की तुम्ही तिथे बघताय ऑन प्रीलोड, लगेच काय प्रीलोड नाव दिलं. काय लागणार आपल्याला, एक लेबल लागणार आहे आणि एक काय लागणार आहे, बटन लागणार आहे. एक लेबल आणि एक बटन. काय करेल मी इथे बघा, इथं टूल बॉक्स आहे. जर हा टूल बॉक्स दिसत नसेल तर काय करायचे, व्ह्यू मध्ये जायचे. व्ह्यू मधून बघा टूल बॉक्स असतो, तर टूल बॉक्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा जर तुमचं सोल्युशन एक्सप्लोअर पण दिसत नसेल तर इथं तुम्ही बघा सोल्युशन एक्सप्लोअर पण इथं तुम्ही क्लिक करून तिथं दिसणार आहे. ओके, तर हे स्टेप्स आहेत. तर लेबलला मी तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता, इथं ड्रॅग अँड ड्रॉप. ओके, किंवा तुम्हाला बटन द्यायचे, तर जिथे मी ॲरो असेल, आता सपोज मी इथं ॲरो घेऊन चाललो इथं मध्ये, तर मी काय करेल, जर मला बटन जर तिकडं पाहिजे असेल तर मी काय करेल, माझ्याकडे टू वे आहेत, मी एक तर असं घेऊन जाईल
ओके. किंवा जिथं ॲरो असेल ना, आता सपोज मला इथे पाहिजे बटन, तर फक्त सिम्पली आपण याला ना डबल क्लिक करून द्यायचं. बघा, डबल क्लिक केल्यानंतर तो जिथं ॲरो असेल तर तो ऑटोमॅटिकली ड्रॅग अँड ड्रॉप होऊन जाईल. ओके. तर ही मेथड थोडी सोपी आहे ना. ड्रॅग अँड ड्रॉप करण्यापेक्षा डबल क्लिक केल्यानंतर आपण ऑटोमॅटिकली जिथं हवा आहे तिथं तो जाऊ शकतो. नेक्स्ट हे 2 गोष्टी केल्या. बघा, इथे एक लेबल होतं आणि एक बटन होतं. हे 2 गोष्टी केल्यानंतर आपल्याला जो काही हा कोड लिहायचा असतो, कुठे आहे तो, हा कोड. आता जो काही आपल्याला हा कोड लिहायचा असतो, आता हा कोड कसला आहे, जावा सारखा आहे ना. तर मग हा कुठे लिहायचा असतो, default.axp8.cs मध्ये, सी शार्प. तर ती फाईल कुठे असते, ती फाईल बघा ही डिफॉल्ट ASPX आहे ना त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला टिक केल्यानंतर बघा ही CS वाली, त्याला डबल क्लिक करायचे आहे. डबल क्लिक केल्यानंतर जो कोड आहे ना आपल्याला, तो ॲज इट इज मी तो इथं कॉपी पेस्ट करून देईल. ओके. कॉपी पेस्ट, कंट्रोल-C, इथे मी देऊन देईल कंट्रोल-V. हा तो प्रोग्राम आहे. एवढा मी काय केलं, फक्त कॉपी पेस्ट करून दिला ना, डबल पेज झाला असेल तो. हा तो प्रोग्राम आहे. ओके. सो बघा, इथं जर काही एरर असेल ना, तर तो ना इथंच डिस्प्ले होऊन जातो. बघा, इथंच तो डिस्प्ले होऊन जातो की काहीतरी गडबड आहे. तर लाल लाल वगैरे होऊन जातं ना. तर रन करण्या अगोदर आपल्याला काय करून जातं, इथं एरर कुठे आहेत ते आपल्याला समजून जातं. जसे की सपोज मी हा TXT आहे, हे बघा आला ना त्याच्यावर रेड काहीतरी, तिथं समजून जातं आपल्याला की इथं काहीतरी गडबड आहे. ओके. आता बघा गेला, बाकी सर्व काय आहे ॲज इट इज आहे. काय करायचे, रन करायचे आहे प्रोग्राम. क्लोज होऊन गेलं का, मी ओपन करतो ती फाईल. एक्सप्लोरर, नंतर वेबसाईट 47 ओके. 47 आली. त्याच्यानंतर हे तर आहे आपल्याला. ओके. इथे आपला कोड आहे. तर तुमच्यावर आहे, तुम्ही आता ही फाईलला रन करा किंवा ही फाईलला तुम्ही रन करा. आता तुम्ही कोणतीही फाईलला तुम्ही रन करू शकता. की मी रन केलेल्या फाईलला बघा, इथं हिरवा बटन आहे, त्याला क्लिक करून रन होतो. ओके. इथं ओके करून द्यायचं क्लिक. काय काहीतरी एरर वाटतं ना. डबल वेळेस स्पेस झालं त्यामुळे आला असेल तो एरर. कंपायलेशन एरर. डबल वेळेस कॉपी पेस्ट झाला असेल त्यामुळे आला असेल तो एरर. ओके. आपण एवढं न करता ओके, मी अर्धाच मेथड घेतो. आणि आता बघा, तुमचा प्रोग्राम इकडेच कंपाईल झाला आहे ना, तर काय करायचं बघा, तुम्हाला इथं ना तुमचे फाईल्स पण दिसणार नाही, सोल्युशन एक्सप्लोर पण दिसणार नाही. आता आपला प्रोग्राममध्ये एरर आहे की आपला प्रोग्राम रन झाला आहे, काय करायचं, डिबगमध्ये जाऊन स्टॉप डिबगिंग करून द्यायचं. ओके. ही पहिली स्टेप आहे.
स्टॉप डिबगिंग केल्यानंतर बघा ऑटोमॅटिकली आपलं ते सोल्युशन एक्सप्लोर पण विजिबल असतं आणि टूल बॉक्स पण आपला विजिबल येतो. नंतर वापस रन करेल मी. ओके, आता रन होऊन गेल तो. IDB बटनचा कोड बाकी आहे, फक्त बटनचा कोड टाकून देईल मी इथं शेवटी. बटन क्लिक Ctrl+C बटन पण आहे राईट. रन करेन मी प्रोग्राम. हे बघा दिसलं बटन क्लिक. ओके, तर बस एवढंच आहे प्रोग्राममध्ये. तुम्ही जेवढ्या वेळेस तुम्ही क्लिक करणार तेवढ्या वेळेस ते काय होणार आहे, डिस्प्ले होत चालणार आहे. सो समजलंय पहिला प्रोग्राम काय आहे? समजलंय? हो हो हो. ओके, काहीच नव्हतं याच्यात. आता प्रोग्राम रन झाल्यानंतर काय करायचं, क्लोज केल्यानंतर डिबग आणि स्टॉप डिबगिंग हे करायचे जे, हे करायचे जे. क्लोज नंतर स्टॉप डिबगिंग आपल्याला करायचे. हा होता पहिला प्रोग्राम. सेकंड प्रोग्राम आपल्याला आहे कन्सोल बेसचा आहे. म्हणजे कन्सोल बेस म्हणजेच काय, आपण जसं की काय फंक्शन ओव्हरलोडिंग आहे, नंतर ओव्हर रायडिंग आहे, इनहेरिटन्स आहे, ओके, एनकॅप्सुलेशन आहे. तर आता बघा जे प्रोग्राम आहेत ना, हे असं म्हणजे कसे देईल तुम्हाला आपल्याला प्रोग्राम, डेमोस्ट्रेट फंक्शन ओव्हरलोडिंग आणि फंक्शन ओव्हर रायडिंग. तिथे फक्त केवढा कोड असेल, आता बघा हा फक्त एवढा जो प्रोग्राम आहे इथपर्यंत तो इथपर्यंत हा फक्त फंक्शन ओव्हरलोडिंगचा आहे आणि हा ओव्हर रायडिंगचा आहे. तर आपल्याला हे दोघं प्रोग्राम आपल्याला एकाच प्रोग्राममध्ये पण करू शकतो आपण, किंवा सेपरेट फाईल बनवून पण करू शकतो आपण. आता मी फक्त तुम्हाला ना हा प्रोग्राम करून दाखवतो जो की फंक्शन ओव्हरलोडिंगचा आहे. ओके, तो कसा रन होतो ते मी तुम्हाला सांगतो फक्त. मग बाकीचे तुमचे जे प्रोग्राम आहेत उरलेले, जसे की इनहेरिटन्स आहे, ओके, किंवा इंटरफेस आहे, ते तुम्ही ते करू शकता तुमच्या पद्धतीने. मी तुम्हाला 2 प्रोग्राम सांगतोय फक्त. फंक्शन ओव्हरलोडिंग सांगतो मी तुम्हाला फक्त. ओके, काय आपली स्टेप, फाईलमध्ये जायचे आहे. फाईलमध्ये जाऊन न्यू. आता कन्सोल ॲप्लिकेशन आहे, हा वेबसाईटचा नाही, हा काय कन्सोलचा प्रोग्राम आहे. त्यामुळे आपण इथं काय सिलेक्ट करू, प्रोजेक्ट सिलेक्ट करू आपण. ओके, प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर बघा कन्सोल ॲप्लिकेशन आणि C#, कन्सोल ॲप्लिकेशन आणि C#. मी इथं ओके देऊन देईल. ओके दिल्यानंतर हे बघा आपल्याला ऑटोमॅटिकली क्लास जनरेट झालेली आहे आणि फंक्शन पण जनरेट झालेलं आहे. आता फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय, आता बघा हे 2 फंक्शन देईल मी इथे. Ctrl+C इथं वरती दिलं किंवा मेनच्या खाली दिलं तरी चालणार आहे. ते फक्त मेनच्या वरती पाहिजे किंवा खाली पाहिजे. नंतर काय करून घेतलंय यांना कॉल करून घेतलंय. Ctrl+C Ctrl+V. हा होता तुमच्यावाला फंक्शन ओव्हरलोडिंग. ॲक्च्युली तो रन नाही होणार, हे पण आपल्याला द्यावं लागतं console.readkey. हे रीड की का देतो आपण, कारण की ते जसे आपण टर्बो सी मध्ये गेट CS देतो ना, तसं हा रीड की आपल्याला इथं स्क्रीन डिस्प्ले होण्यासाठी द्यावं लागतं रीड की. ओके, काय केलं मी, रन केलेला प्रोग्राम. हे बघा 30 आणि 31 आपल्याला आउटपुट भेटले. हा होता फंक्शन ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम होता. ओके, हा होता फंक्शन ओव्हरलोडिंगचा. तर याच पद्धतीने तुम्ही ओव्हर रायडिंग किंवा बाकीचे जे रिमेनिंग प्रोग्राम आहे ते तुम्ही इझिली तुमच्या पद्धतीने करू शकता ना. ओके, फक्त काय करायचं आहे, फाईलमध्ये जायचं आहे, न्यू. आपण प्रत्येक प्रोग्रामला वेबसाईट घेणार आहेत, फक्त याच प्रोग्रामला आपण प्रोजेक्ट घेणार आहेत. प्रोजेक्टमध्ये ते पण कन्सोल ॲप्लिकेशन आणि ओके करून द्यायचे. तर हे बघा तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला क्लास आणि मेन फंक्शन क्रिएट झालेलं दिसेल. आता जर सपोज जर मी ओव्हर रायडिंगचा प्रोग्राम जर केला तर काय करेल मी, माझ्याकडे ऑटोमॅटिकली क्लास आहे ना, ही क्लास आहे माझ्याकडे. तर मग मी काय करेल, हा एक क्लास घेऊन घेईल किंवा दोघं घेतो. सपोज हे 2 क्लास कॉपी करेल मी इथून. Ctrl+C
कॉपी केल्यानंतर आता क्लासच्या वरती किंवा क्लासच्या खाली टाकून एवढं केल्यानंतर काय तुम्हाला हे कॉपी करायचे ते कंट्रोल झेन कुठं पेस्ट करशाल तुम्ही ते मेन फंक्शनमध्ये. ओके, मेन फंक्शनमध्ये मी ते केलंय. रन करणार मी प्रोग्राम. हे बघा सब क्लास ओव्हर राईट शो मेथड. ओके, म्हणजे काय हे डिस्प्ले झालं तिथे. ओके, सो तुम्ही ओव्हर रायडिंगचा प्रोग्राम आहे तुम्ही तो करू शकता ॲज इट इज. सो हा प्रोग्राम मी करला आहे सर्वांना. समजला आहे प्रोग्राम? हो. ओके ओके. सो नेक्स्ट आहे आपल्याला पोस्ट बॅक अँड व्ह्यू स्टेट. याच्यामध्ये काय आहे, दोन ड्रॉपडाऊन लिस्ट घ्यायचे आणि सेकंड हॅव्हिंग प्रॉपर्टी इनेबल व्ह्यू स्टेट फॉल्स. ओके, तर करून बघू हा प्रोग्राम. म्हणजे दोन आपल्याला ड्रॉपडाऊन लिस्ट घ्यायचे आहे आणि सेकंडमध्ये काय प्रॉपर्टी सांगितली आणि इनेबल व्ह्यू स्टेट फॉल्स. ओके, काय करायचं आता सर्वेचे प्रोग्राम आहे ते सर्वे कशामध्ये येणार, आता वेबसाईटमध्ये येणार आहेत. फाईलमध्ये जायचे, न्यू वेबसाईट, एम्प्टी वेबसाईट. ओके, नंतर इथं सोल्युशन एक्सप्लोररमध्ये राईट क्लिक, ॲड न्यू आयटम, नंतर वेब फॉर्म, नंतर ॲड. इथं डिझाईनमध्ये जायचे. डिझाईनमध्ये तुम्हाला काय करायचे, दोन ड्रॉपडाऊन लिस्ट तुम्हाला ॲड करायचे आहेत. मी तुम्हाला बोललो आहे की पॅराग्राफ टॅगमध्ये तुम्ही जनरली ते टाकत चला. आता बघा इथं बाय डिफॉल्ट आता बघा डिव्हिजन आहे. नंतर आता बघा मी एंटर करतो तरी पॅराग्राफ टॅग शो होत नाही आता. तर काय करायचं, सिम्पली सोर्समध्ये जायचे आणि पॅराग्राफ टॅग तुम्ही काय करून द्यायचं, टाईप करून द्यायचं आपण. ओके, आणि त्याच्यामध्ये ॲरो घेऊन जायचं आणि डिझाईनमध्ये गेले की तुम्ही बघा ऑटोमॅटिकली पॅराग्राफ टॅगमध्ये तुम्ही पोचता. ओके, सो मला हे ड्रॉपडाऊन लिस्ट पाहिजे, तर मी काय करेल, ड्रॉपडाऊन लिस्ट, हे बघा हे ड्रॉपडाऊन लिस्ट आहे. मी याला डबल क्लिक करेल. बघा हे आली इकडे. नंतर मला ड्रॉपडाऊन लिस्ट इकडे पाहिजे त्याच्या समोरच, तर मी ॲरो घेऊन गेली ते आणि इथं डबल वेळेस क्लिक करून दे. हे बघा झालं इकडे. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, सेकंड हॅव्हिंग प्रॉपर्टी इनेबल व्ह्यू स्टेट फॉल्स. म्हणजे सेकंड ड्रॉपडाऊनची इनेबल प्रॉपर्टी काय ठेवायची आपल्याला, व्ह्यू स्टेट प्रॉपर्टी फॉल्स ठेवायची. आता कसं होईल ते बघा, त्याला राईट क्लिक करायचं. म्हणजे आता हे ड्रॉपडाऊन लिस्ट सेकंड आहे ना, त्याला क्लिक करून राईट क्लिक प्रॉपर्टीज. हे बघा ड्रॉपडाऊन लिस्ट 2 येते. त्यांनी काय सांगितलं, इनेबल व्ह्यू स्टेट फॉल्स. हे बघा आहे इनेबल व्ह्यू स्टेट ट्रू आहे ना इथे. इथं आपल्याला काय करायचं, सिम्पली इथं बघा ॲरो आहे, इथे आपल्याला सिम्पली फॉल्स करायचे. फॉल्स केल्यानंतर क्लोज करून द्यायचे. एवढं झालं की बघा हा जो कोड आहे, हा कोड आपण कुठे लिहितो, त्याची वेगळी फाईल असते ना, CS वाली .cs वाली, तिच्यामध्ये हा कोड आपण लिहितो. मी हा जो प्रोग्राम आहे असं मी कॉपी करणार आहे इथून. बघा बटनचं काही काम नाही, त्यामुळे मी हे बघा याचं काही इथं काही कोड लिहिलं आहे का, म्हणजे याचं काही काम नाही, हा एक्स्ट्रा म्हणून इथं आहे पडलेला आहे. तर मग मी फक्त इथपर्यंतच येईल. राईट, कंट्रोल-C कॉपी करेल मी. आणि बघा ती फाईल कुठे असते, याच्यामध्ये. हिला क्लिक करून आता मी सर्वच कोड कॉपी केला, त्यामुळे मी याला पण रिमूव्ह करेल आणि इथं पेस्ट करून देईल सिम्पली. बघा झाला. जर सपोज मी तुम्हाला बोललो ना की आपल्याला जर एरर जे असेल तर आपल्याला बघा इथं शो होऊन जातं ना की काहीतरी गडबड आहे. तर या खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जर असं समजा आपल्याला काहीच रेट दिसत नाही तर समजून घ्यायचं आपला प्रोग्राम करेक्ट आहे. ओके, कंट्रोल-S ने मी सेव्ह करेल. इथं पण मी सेव्ह करून देईन. आणि बघा मी आता ही फाईल रन करतोय. तुमच्यावर तुम्ही कोणतीही फाईल रन करू शकता, एकच इम्पॅक्ट आहे. रन करेल मी प्रोग्राम. ओके, बघून घेऊ.
हे बघा इंडिया इंडिया इथं 3 आहेत आणि इथं पण 3 आहेत आणि आपल्याला ॲक्च्युली बटन पण घ्यायचं होतं ना राईट, कारण प्रोग्राममध्ये बटन पण वाटतं ना. बघा हे बटन होतं, हे बटन आहे. बटनमध्ये कोड नाही पण बटन घ्यायचं आहे एक. ओके, मग मी काय करेल, क्लोज केल्यानंतर सर अगोदर काय करेल मी डिबग करेल, डिबग स्टॉप डिबगिंग. नंतर मला बटन घ्यायचे तर मी ते बटन इथे ऍड करून देतो. सिम्पली एक बटन आहे, कुठं आहे ते बटन, हे बटन आहे. बटनला डबल क्लिक करेल मी, बस केल्यानंतर कंट्रोल S आणि रन करेल. कोड कोड राहिला ना आपला. कोडमध्ये काहीच नाही ना, फक्त हे जनते ॲक्च्युली रिकामा पडलाय ते फंक्शन. ओके, याला मी जर क्लिक केलं, हे बघा डबल झाले, अजून जर क्लिक केलं तर टेबल झाले. इथं बघा इनेबल यू स्टेट फॉल्स केले, त्यामुळे इथं काय ॲज इट इज राहणार आहे, इथं ते अपडेट होणार नाही. जर इथं जर ट्रू केलं तर इथं पण जेवढे ते दिसत आहेत तेवढे इथं डिस्प्ले होते. ओके, हे बघा जेवढ्या वेळेस तुम्ही बटन क्लिक करणार तेवढ्या वेळेस तुमचे ते काय होणार, ते वाढत जाणार आहेत. सो समजला, हा फक्त का टाइमपास आहे हा कोड. इथं कोड दिला असतं तर झालं असतं, फक्त काय चुकून त्यांच्याकडनं एक झालं असं क्लिक. ओके, सो समजला हा प्रोग्राम मी सर्वांना. हो. ओके, सो आपला नेक्स्ट प्रोग्राम आहे डेटा एंट्री. डेटा एंट्री या प्रोग्राममध्ये ना एरर म्हणजे म्हणू शकत, पण बाकीच्या गोष्टी मिसिंग आहेत. मिसिंग म्हणजे सरांनी बाकीच्या स्टेप मिसिंग केल्या तिथे. धीरज भाऊ, मी एकदा रन हा प्रोग्रामला. हा जेव्हा आपण सबमिट करतो ना बटन, हा नेमच्या पुढे आपण जे एबीसी मध्ये टाकलं हा ना ते नाव हा तिथं show ते होतं. नाव आहे ना, इथं डिस्प्ले होतात ते, राईट. इथं हा, डिस्प्ले होते नाव, तर मग काय पासवर्ड. प्रॉब्लेम याच्यात? मग आहे ना, आपल्याला काय करायचंय, करून जाऊ का प्रोग्राम पण? हा, तसा रन होतो, तसा काय प्रॉब्लेम नाहीये. मग फक्त ते आउटपुट तिकडे शो होतं, असं खाली नाही येत. सरांनी खाली टाकलं ना ते आउटपुट. ओके थांब, मी आहे ना, आपण हे 3 करून बघतो. मी हा, ठीक आहे, काय प्रॉब्लेम मी नाही. 5 करतो सॅलरी पर्यंत. हो हो, ठीक ओके, बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. ठीक ओके, आहे. पहिलं काय, हे काय आपल्याला हे दिसतंय, ते काय ते, हे नेम पासवर्ड कन्फर्म पासवर्ड, हे सॅलरी, हे काय हे लेबल आहेत ना, आणि साईडचे काय ते सर्व टेक्स्ट बॉक्स आहे. तर 1 2 3 4 मी 4 टेक्स्ट बॉक्स घेईल आणि 4 लेबल घेईल. काय करेल मी वापस न्यू फाईल, नंतर न्यू वेबसाईट, M2 वेबसाईट, नंतर ओके. ओके केल्यानंतर असं दिसणार आहे. नंतर त्याच्यावर राईट क्लिक, ॲड न्यू आयटम, नंतर वेब फॉर्म अँड ॲड. ओके, मी तुम्हाला बोललोय की आपल्याला पॅराग्राफ टॅगमध्ये आपल्याला इन्सर्ट करायच्या आहेत गोष्टी. सिम्पली मी पॅराग्राफ टाकून देईल आणि ते ॲरो 2 मध्ये आणि डिझाईन करून देईल. ओके, तर आपल्याला लेबल टाकायचे 3 4, जसे की नेम. ओके, नेम आलं, एंटर करेल मी. नंतर वापस अजून एक लेबल टाकून देईल, एंटर. नंतर अजून एक, नाही अजून एक, हे टाकल्यानंतर मी 4च घेतो लेबल. ओके, नंतर मला टेक्स्ट बॉक्स पाहिजे, तर मी काय करेल, इथे टॅब देऊन स्पेस देऊन देऊ. हे बघा टेक्स्ट बॉक्स झाला. नंतर डबल क्लिक, नंतर डबल क्लिक, आणि नंतर डबल क्लिक, हे झालं 4. आणि मेन बटन पण आहे ना, बटन क्लिक केल्यानंतर हे गोष्टी होणार आहेत ना, मग आपल्याला एक बटन पण घ्यावं लागेल साईडला. ओके, बटन सपोज मी इथं सेंटरमध्ये आणतो बटन. तुम्ही बटन देऊन देऊ, जसे की हे बटन आहे. आता आपल्याला जर यांचं नाव वगैरे चेंज करायचं असेल, जर बटनच्या जागेवर मला सबमिट नाव टाकायचं असेल तर काय करायचं, सिम्पल त्याला क्लिक करून राईट क्लिक, प्रॉपर्टीज, आणि
ही आयडी असते, आयडी चेंज नाही करायची. हे बघा टेक्स्ट असतं ना, टेक्स्टला तुम्ही काय करायचं, तुम्हाला जे नाव आहे तुम्ही ते देऊ शकता. सबमिट. सबमिट आलं. सेम पद्धतीने लेबलला पण हे बघा टेक्स्ट आहे, काय करेल मी ते नेम देऊन देईल. ओके, नंतर मी तो काय पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि हे जे इथं देऊन देईल मी पासवर्ड. नंतर इथे मी कन्फर्म पासवर्ड, प्रॉपर्टीज, कन्फर्म पासवर्ड आणि इथे देऊन देईल मी सिम्पली एज. दिल्यानंतर आपलं झालंय एवढं काम. ओके, यानंतर सर्व जो कोड आहे तो कुठे लिहायचा आहे, बटन मध्ये लिहायचा आहे. बघा हे बटन दिसतंय ना, हे बटनला क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, नेम डिस्प्ले होणार. आता बघा तुम्ही तो ऑब्झर्व केलं असेल, इथं टेक्स्ट बॉक्स 8 आहे. ओके, म्हणजेच काय, हा टेक्स्ट बॉक्स 8 म्हणजे कोणता, आता बघा हा 1 2 3 4 5 6 7 8, हा 7, हा 8. इथे का टेक्स्ट बॉक्स 8 म्हणजे हा येतो. टेक्स्ट बॉक्स 8 म्हणजे हा असेल तो ABC नावाचा. 9 कुठला असेल, PQR वाला. 10 हा असेल. मग आपल्याला काय घ्यायचे, इनपुटसाठी वेगळे टेक्स्ट बॉक्स आणि आउटपुटसाठी वेगळे टेक्स्ट बॉक्स. बरोबर, म्हणजे इथे मी दिलंय ना. आता लेबल पण काय, इथं मला वेगळं लेबल घ्यावं लागेल ना नेमसाठी. हे जे नेम आहे हे मला खाली डिस्प्ले करायचे इथे. तर मग वापस काय करेल मी, वापस एक नेम घेईल, म्हणजे वापस एक लेबल घेईल. पासवर्डसाठी पण एक लेबल, कन्फर्म पासवर्डसाठी लेबल, एजसाठी लेबल. बरोबर ना. तर मी काय करेल, अजून एक लेबल घेईल इथे आउटपुटसाठी, कारण आउटपुटमध्ये काय डिस्प्ले करते ते नेम डिस्प्ले करते, आणि त्याच्यामध्ये जे असं जे नेम एंटर केले ते तिथं दिसतंय ना. ओके, हे बघा हे टेक्स्ट बॉक्स 8 नंतर 10. लेबल 1 बघा, लेबल पण वाढवलेत त्यांनी. लेबल 1 ॲक्च्युली लेबल तुम्ही करू शकता. तुम्ही काय करेल, मी कॉपी करेल, मी कॉपी आणि इथं पेस्ट करून देईल. सिमिलरली मी पासवर्डला पण कॉपी करेल, नंतर कन्फर्म पासवर्ड, नंतर एज. ओके, आता बघा जर याची आयडी बघितली असेल तुम्ही, तर याची आयडी काय लेबल 1 आहे, आणि याची आयडी बघितली असेल तर याची आयडी लेबल 5 आहे. बरोबर ना, म्हणजे डिफरंट आहेत ना ते. ओके, सो आपल्याला काय करायचं आता, इथे तुम्ही सिम्बॉल देऊ शकता. ओके, तुम्हाला जो द्यायचा असेल तो, किंवा नाही दिला तरी चालणार आहे. आता इथं आपल्याला टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे. टेक्स्ट डिस्प्ले कुठे करतो आपण, मग सिम्पली आपल्याला नवीन एक टेक्स्ट बॉक्स लागेल ना सिम्पल. मला पण काय करून घेईल मी, एक तर काय करेल, इथूनच ड्रॅग अँड ड्रॉप करेल मी. नेमसाठी कुठला टेक्स्ट बॉक्स आहे, हा टेक्स्ट बॉक्स. नंतर पासवर्डसाठी हा, कन्फर्म पासवर्डसाठी पण एक घेतला मी, अँड एजसाठी पण हा घेतला. एवढं झाल्यानंतर काय करायचंय मला ते, आता बघा आपल्याकडे किती लेबल आहेत, इथे 4 लेबल आहेत आणि इथे 4 टेक्स्ट बॉक्स आहे. हा 5वा लेबल आहे आणि हा 5वा टेक्स्ट बॉक्स आहे. तर मी जर कोड कॉपी करेल इथून, तर इथं लेबल
1 असेल का 2 5 असेल मग 5. ओके. कुठे आहे ते एच इथपर्यंत कंट्रोल सी कुठं करायचा तो कोड पेस्ट डिफॉल्ट सी एस मध्ये ना. आता मी तुम्हाला ते बटन मध्ये क्लिक करायचे ना, मग काय करशाल तुम्ही, जर तुम्हाला तो कोड डायरेक्टली टाकायचा असेल बटन मध्ये, तर बटनला काय करायचं, डबल क्लिक करून द्यायचं. हे बघा ऑटोमॅटिकली येतो तो बटन क्लिक. ओके, मी कंट्रोल बी करून देऊ. ओके, आता टेक्स्ट बॉक्स आपल्याकडे 8 आहे का आपल्याकडे, टेक्स्ट बॉक्स नाही आहे ना आपल्याकडे, 5 आहे. नंतर आपल्याकडे काय आहे, 6 आहे. नंतर आपल्याकडे काय 7 आहे. नंतर आपल्याकडे 8 आहे. ओके, एवढं केल्यानंतर आपल्याला काय म्हणणार, आता बघा हे बरोबर आहे ऍक्च्युली. इनफॅक्ट हा लेबल 1.txt इज इक्वल टू नेम, म्हणजे हा काय करतोय, हे लेबल त्यांनी घेतला नाही, सेपरेट लेबल त्यांनी घेतला नाही, फक्त काय केलं त्यांनी, लेबल 1 फक्त त्यांनी नाव चेंज करून दिलंय. म्हणजे आता मी जे हे घेतलंय लेबल्स, कुठे हे हे मी डायरेक्ट माझ्या मेने घेतलं, म्हणजे ऍड करून टाकले इनबिल्ट. तर तुम्ही तसं न करता तुम्ही काय करू शकता, तुम्ही याला डिलीट करून फक्त टेक्स्ट बॉक्स तुम्ही देऊ शकता. ओके, फक्त काय लागणार आहे, टेक्स्ट बॉक्स तुम्हाला लागणार. रन करून बघू प्रोग्राम, आउटपुटमध्ये काय शो होतं ते बी बघून घेऊ. ओके, मी दिलं सपोज नाव देऊन दिलं मी हे, पासवर्ड दिला मी हा कन्फर्म पासवर्ड, अँड दिलं मी 23 अँड दिला मी सबमिट. ओके, तर हे बघा असंच प्रिंट होतं ना ते नेम समोर, इथं खाली प्रिंट नव्हते. मग काय करेल मी, आपण आय वॉज राईट ॲज असंच असं राहील, आणि सिम्पली काय टेक्स्ट बॉक्स 5 इज इक्वल टू टेक्स्ट बॉक्स 5 नसेल तो टेक्स्ट बॉक्स 1 2 मे बी हे वर्क व्हायला पाहिजे. डिबग करून स्टॉप करेल मी, स्टॉप डिबगिंग, वापस रन करेल. होतं कधी कधी गडबडीत. ओके, दिसलंय, करेल मी धीरज पाटील. नंतर मी पासवर्ड देऊन 223 अँड दिले काहीतरी नाव. ओके, तिथंच डिस्प्ले होते, म्हणजे टेक्स्ट बॉक्स 1लाच तो काय करतो, डिस्प्ले करतो. इथं पाहिजे ना ते खाली पाहिजे. मग मी काय करेल, सिम्पली डिबग स्टॉप डिबगिंग, इथं टेक्स्ट बॉक्स 5 मध्ये न करता लेबल 1.visible धीरज भाऊ मी काय म्हणतो, तिथं 1 लेबल 5 राहिलं ते. टेक्स्ट बॉक्स 1 2 घ्या, 1 ते 5 पर्यंत करायचं. तुमचे इनपुट घेतो ना आपण, हा, टेक्स्ट बॉक्स 1 चे इनपुट घेतो ना आपण, तिकडे इनपुट घेऊन राहिलो ना, मग ते टेक्स्ट बॉक्स 1 2 3 4 येईल, त्याचं आउटपुट आपल्याला 4 5 मध्ये दिसायला पाहिजे. असं नसतं ते. ते नेम टेक्स्ट बॉक्स 5 आहे ना, तिथे 1 घ्या. नेम टेक्स्ट बॉक्स 5 वन घेऊ असं म्हणता का तुम्ही? हो 1 घ्या. थांब 2 1 खाली मिनिटं. 2 5 पर्यंत डायरेक्ट. अच्छा, लेबल पण हे झाले आपले बरोबर. टेक्स्ट बॉक्स 1, टेक्स्ट बॉक्स 2 अँड टेक्स्ट बॉक्स 3 अँड टेक्स्ट बॉक्स 4 असं म्हणतात तुम्ही. हो, हो हो. चला रन करून घेऊ. नाही येत तसं. काय रे भाऊ, तसं नाही होणार ते, मी सांगतो ते कसं आहे.
ते ॲक्च्युली ना इथं बरोबर आहे तो टेक्स्ट बॉक्स का आता इथे 5 5 होतं इथं. टेक्स्ट बॉक्स 6 टेक्स्ट बॉक्स 7 टेक्स्ट बॉक्स 8 इथं 1 आहे ना इथं बहुतेक लेबल 1 डॉट TXTच्या जागेवर नाही असेल तो कदाचित लेबल 5 असेल मे बी इथे पण 5 असेल तिकडे काय नंतर 6 नंतर 6 करून बघू होत असेल तर बेटर आहे आय मीन 8 इथं पण 8 ओके रन करेल मी प्रोग्राम नीरज पाटील आणि तो तरी तेच दिलं त्याने हा प्रोग्राम मी केला इनपॅक्ट पण आता काय समजत नाही जरा काय होत नाही लेबल 5 लेबल 2 लेबल 6 लेबल 3 लेबल 7 लेबल 4 लेबल 8 हा केलाय मी हा प्रोग्राम असं काय तर होता तो पण आता का होत नाही झालं काय ओके सो जाऊ दे याला इथंच राहू दे झाला ना तो काय होत नाही ठीक आहे जाऊ दे नेक्स्ट कर. एवढं सांगत होतो मी की हा प्रोग्राम रन होतो फक्त त्याचं आउटपुट आहे ना त्या नावासमोरच आउट प्रिंट होऊन जातं खाली ना प्रिंट होता समोर प्रिंट होतं एवढंच प्रॉब्लेम येतं असं आहे का हा बाकी सर्व रन होतं जसं मी एकदा रन केलं होतं मी इंटरनेट वेळेस लॉजिक बघू दे थांब इथं टेक्स्ट बॉक्स 1 राहील ॲक्च्युली आणि इथं लेबल 5 राहील इथं टेक्स्ट बॉक्स 2 राहील इथं लेबल 6 राहील इथं टेक्स्ट बॉक्स 3 राहील इथं 6 झाल्यानंतर काय ॲक्च्युली 5 6 इथं असेल 7 इथं टेक्स्ट बॉक्स 3 इथं असेल 8 इथं असेल टेक्स्ट बॉक्स 4 लेबल 5 साठी टेक्स्ट बॉक्स 1 लेबल 6 साठी टेक्स्ट बॉक्स 2 लेबल 7 टेक्स्ट बॉक्स 3 लेबल 8 टेक्स्ट बॉक्स 4 ओके आता मी रन करून बघितला लास्ट ट्राय माझ्या आधी होऊन जायला तर पाहिजे लास्ट ट्राय मध्येच ओके सो कन्फर्म झालंय फक्त यांना हे काढून टाकायचे आता एक काय करेल मी हे विदाऊट हे टेक्स्ट बॉक्स न घेता मी आज सिम्पली काय करून देईल डिलीट करून देईल फक्त आपल्याला काय घ्यायचे आहेत लेबल घ्यायचे आहेत कंट्रोल एस करून देईल डिबग आणि दिला मी स्टॉप रन करेल ॲक्च्युली आणि मग वापस ह्याच्यावर येईल ना काय भानगड होते तुम्हाला सांगतो ते ओके धीरज पाटील अँड सबमिट अँड बूम झाला ओके तर काय होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो नवीन आपल्याला डेटा एंट्री करायची डेटा एंट्रीमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे आता आपण जर प्रोग्राम म्हणजे एक्झाममध्ये 1 2 3 4 5 आणि रेडिओ बटन आणि चेकबॉक्स जरी घेतलं तरी पण काय होणार आहे चालणार आहे जसे की यांनी काय घेतलं आहे ॲड्रेस पण घेतला आहे किंवा हे ड्रॉपडाऊन किंवा लिस्ट आयटम घेतले
आपण आहे ना कमीत कमी 5-6 जरी घेतले ना तरी चालणार. म्हणजे सिंपल नेम हे सॅलरी पर्यंत घ्यायचे आणि एक रेडिओ बटन, एक चेकबॉक्स घ्यायचे आणि बस सिम्पली. हे केल्यानंतर आता काय करायचे, सिम्पली आपण जेवढे लेबल नेमसाठी, पासवर्डसाठी, कन्फर्म पासवर्डसाठी आणि एजसाठी हे सर्व काय लेबल आहे, हे लेबल घेतले आणि त्याच्या समोर आता नेमसाठी काय लागणार आपला एक टेक्स्ट बॉक्स, पासवर्डसाठी एक टेक्स्ट बॉक्स, कन्फर्मसाठी एक आणि एजसाठी एक. हे सगळे घेतले इनपुट घेण्यासाठी. आता आउटपुटमध्ये काय करायचे बघता आपल्याला, हे जे लेबल आहेत ना, हे वरती दिलेले जे लेबल असतील ते तुम्हाला फक्त ॲज इट इज कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर काय करायचे, कॉपी केल्यानंतर ॲज इट इज आता सपोज हा नेम कॉपी केला आणि ते पेस्ट करून दिला बटनच्या खाली, सबमिटच्या खाली. एवढंच करायचे. आणि कोडमध्ये काय करायचे बघा, नेम कोणत्या टेक्स्ट बॉक्सला होतं, 1ला होतं ना, त्यामुळे मी काय केलं टेक्स्ट बॉक्स 1.txt म्हणजे जे टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये जे काही नाव असेल ते कुठे जाईल, लेबल 5 मध्ये जाईल. सिमिलरली टेक्स्ट बॉक्स 2 मध्ये जे असेल ते लेबल 6 मध्ये जाईल. बरोबर ना. हा लेबल 1 होता आणि हा लेबल 5 होता. हा टेक्स्ट बॉक्स 1 होता, ABC टेक्स्ट बॉक्स 1 इथं आला. ओके, सो समजलंय हा प्रोग्राम. हा हो. ओके, सो म्हणजे कसं एक बी प्रोग्राम मिस नको व्हायला पाहिजे, तेव्हा म्हणजे सुटा नको आला आपल्याकडनं, बस एवढं. हा प्रोग्राम तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, आय थिंक, मला तरी वाटतंय. बरोबर ना. का करून दाखवा अभि, आउटपुट दाखव, आउटपुट कसं दाखव. आउटपुट सिम्पल आहे, ब्ल्यू अँड ब्ल्यू. इझी एवढं. बाकीच्यांना काय वाटतं, करून दाखवतो का हा प्रोग्राम मी. हा करून दाखवू असं. ओके सोपं आहे ना, ते म्हणतं कसं आहे ते इझिली येतो प्रोग्राम. हा इथून मेन प्रोग्राम स्टार्ट होतात आपले, जसे की आपल्याला SQL यूज करायचे ते काय, हॅश टेबल, ॲरे लिस्ट, डेटा टेबल अँड डेटा सोर्स. ओके, असं आउटपुट भेटणार आहे आपल्याला. आता जे दिसते तुम्हाला सर्व काय ते ग्रिड आहेत, किती आहेत, 1, 2 आणि 3. किती ग्रिड आहेत, 3 ग्रिड आहेत. आता बघा तुम्ही इथं पण बघू शकता, इथं ग्रिड व्यू 1, नंतर इथं ग्रिड व्यू 2, इथं ग्रिड व्यू 3. ओके, 3 आपल्याला काय घ्यायचे, ग्रिड व्यू घ्यायचे आहेत आपल्याला 3. काय करेल मी, फाईल, न्यू, वेबसाईट, M2 वेबसाईट. ओके केल्यानंतर इथं सोल्युशन राईट क्लिक, ॲड न्यू आयटम, वेब फॉर्म अँड ॲड. इथं आल्यानंतर आपण काय करतो आपण इथे पॅराग्राफ टॅग आपण सिम्पली देऊन देतो. ओके, पॅराग्राफ टॅग दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण स्पेस देऊन आपण त्याच्यामध्ये जातो. ओके, सिंपल. आउटपुटमध्ये काय बघतात, 3 ग्रिड आहेत ना, मग काय करायचे, 3 ग्रिड आपल्याला काय करायचे, टाकायचे. बघा इथं बघायचं टूल बॉक्समध्ये ग्रिड व्यू. ही बघा ग्रिड व्यू, ही ग्रिड व्यू आहे ना. तुम्ही काय करायला, डबल क्लिक आली इकडे, नंतर एंटर. पॅराग्राफ 2 मध्ये वापस एक ग्रिड व्यू, वापस एंटर केलं, वापस एक ग्रिड व्यू. काय घेतलं मी 3, कारण तिथं 3 सांगितल्यात ना, त्यामुळे तिथं 3 त्यामुळे 3 दिलं. ओके, एवढं झाल्यानंतर काय करायचंय, आपल्याला टेबल क्रिएट करायचे आहे. त्या टेबलमध्ये काय, रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि नेम नावाचा एक कॉलम आहे, आणि त्याच्यामध्ये काहीतरी डेटा इन्सर्ट केला आहे. तर आपण SQL .NET टेबल कसा बनवतो ते तर आपण बघू. 3 ग्रिड ॲड केल्यानंतर काय करायचे, सिमिलरली आपण जसं वेब फॉर्म ॲड करतो तसंच आपण काय करायचं, राईट क्लिक, ॲड न्यू आयटम आणि इथं सर्च करायचं SQL. आता बघा SQL इथं 2 आहेत, कुठलं सिलेक्ट करायचं आपल्याला, व्हिज्युअल C#. ला क्लिक केल्यानंतर ॲड करायचे.
नंतर एस. ओके, आता माझ्या इथं जनरेट झालेलं नाही येते हा, म्हणजे काहीतरी एरर आलाय. आता बघा बाकीच्या ठिकाणी ना होता असं, आता केलंय तरी पण काहीतरी प्रॉब्लेम येतोय. काय करायचं असं जर प्रॉब्लेम येत असला, काय करायचं, सिम्पली विंडोज आर आणि services.msc मध्ये जाऊन ओके करायचे. ओके, services.msc असं प्रत्येकाला येणार नाही, पण जर सपोज बाय डिफॉल्ट आता मला आला जे, तर तुम्हाला पण आला तर तुम्ही काय करायचं, विंडोज आर एंटर करून services.msc नंतर एंटर करून कुठे शाल तुम्ही बघा एसक्यूएल सर्व्हर एजंटच्या वरती जे असेल ना एसक्यूएल सर्व्हर एक्सप्रेस, त्याला काय करायचं, स्टॉप करायचे आहे पहिले. स्टॉप केल्यानंतर वापस त्याला काय करायचे, स्टार्ट करून द्यायचे. स्टार्ट केल्यानंतर वापस आपण करून बघायचे की होतोय का नाही. ऍड न्यू आयटम, एसक्यूएल C# SQL सर्व्हर C# ऍड अँड येस. हे बघा झालंय, म्हणजे database.mdf नावाचा आपला प्रोग्राम आपला रन झालाय. म्हणजे याचं काम संपलं. ओके, क्लोज करून टाकायचं सिम्पली. एवढं केल्यानंतर काय आहे, आपल्याला टेबल क्रिएट करायचे आहे. टेबल मध्ये काय करायचं, सिम्पल राईट क्लिक, ऍड न्यू टेबल. आता इथं जो टेबल दिलाय मी तोच टेबल क्रिएट करणार आहे. ओके, काय दिलंय, रोल RNO आणि नेम काय RNO आणि डेटा टाईप काय इंटिजर असेल त्याची INT दाबून द्यायची किंवा इथं सर्च करून घ्यायची INT. ओके, नंतर नेम इथं देऊन द्यायचं वेअरकॅर एवढं झाल्यानंतर काय करायचं, तुम्ही कंट्रोल एस करून द्यायचं. कंट्रोल एस म्हणजे सेव्ह. टेबलचे नाव द्यायचे तुम्हाला, जसे की मी दिलं स्टुडंट नाव देऊन दिलं टेबल. एंटर केल्यानंतर बघा इथं तुम्हाला डिस्प्ले होतंय की स्टुडंट नावाचा टेबल आपला क्रिएट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला RNO दिसणार आहे आणि नेम दिसणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी माहिती म्हणजे रेकॉर्ड फिल करायचं आहे त्याच्यामध्ये. तर सिम्पल स्टुडंटला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर शो टेबल डेटा. शो टेबल डेटा नंतर बघा इथं आलं, थोडा वेट करून घ्यायचं. बघा इथं नल. आता रोल नंबर दिला मी 2 आणि नेम दिलं मी सपोज माझं नाव देतो मी. खाली यायचं ना 2 3 आणि इथं नाव दिलं मी सपोज अक्षय. ओके, एवढं केल्यानंतर ना एंटर करायचं, म्हणजे तिथं थांबायचं नाही, एंटर करून द्यायचं आणि बस सिम्पली सेव्ह करून द्यायचं. ओके, आता किती रेकॉर्ड आहेत, 2 रेकॉर्ड आहेत, 2 3 आणि धीरज आणि अक्षय. बस एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता इकडे यायचं या प्रोग्राम मध्ये आणि तुम्हाला हे जे दिसत आहेत हे तुम्हाला हे 2 दिसत आहेत 3 हे तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहेत वरती. Ctrl+C ने मी कॉपी करेल आणि कुठं पेस्ट करेल मी, तिथे आपल्याला कोड लिहायचा आहे. आता तिथे Ctrl ने मी पेस्ट केलं. एवढं केल्यानंतर आता बघा सर्व कोड कुठे आहे, ॲज इट इज हा कॉपी करून गेला. आता कुठं इथपर्यंत आहे. Ctrl+C आणि इथे मी देऊन देईल Ctrl+V. ओके, आपल्याला काय स्टुडंट आहे आणि ते बी स्टुडंट आहे म्हणजे सेम आहे. आता इथं बघा हे काय तर दिसतंय I 2021-22 सब्जेक्ट. हे काय लोकेशन आहे.
तर आपल्याला काय करायचंय फक्त सिम्पली अगोदरच आपल्याला काय करायचे कॉपी करायचे इथपर्यंत कुठपर्यंत हे जो आय दिसतोय ना इथून सर्व रिमूव्ह करून आपल्याकडे काय ऍप डेटा पण आणि डेटाबेस एमडीएफ पण आपल्याला ऍप डेटा कोणत्या फोल्डरमध्ये ते आपल्याला कॉपी करायचं काय करेल मी हे जे आपण दिसतोय ना बोल्ड टेक्स्ट ASP.NET त्याला मी राईट क्लिक करेल आणि ओपन 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 कुठे आहे ओपन फोल्डर इन विंडोज एक्सप्लोरर ला मी काय करेल क्लिक करून देईल क्लिक केल्यानंतर बघा हे आपलं लोकेशन आहे काय करेल मी सिम्पली इथं तुम्ही काय द्यायचं फक्त स्लॅश देऊन द्यायचा डबल स्लॅश इथं ऑलरेडी एक स्लॅश दिला आहे तुम्ही काय द्यायचा एक स्लॅश देऊन द्यायचा एवढं केल्यानंतर तुम्ही कॉपी काय ओके कुठपर्यंत ऍप डेटापर्यंत ओके कंट्रोल बी केल्यानंतर झाला एवढं मला ना कमेंट करतो हॅश टेबल आपण केला नाही कमेंट नाही होत काही ते कमेंट असं काही कमेंट येईल इथे काही कमेंट होत नाही जरा ओके सो हा टेबलसाठी काय लागणार आहे आपल्याला दुसरं टेब म्हणजे दिला ना कोड खाली हा टेबलसाठी तर काय सांगतात त्यांनी हा जो एवढा जो आहे ऑलरेडी ॲज इट इज कॉपी करायचा हा कोड कंट्रोल C ने आणि कुठे पेस्ट करायचा आहे तो तुम्हाला दिसतोच आहे ना कसा वेगळाच कोड येतो म्हणजे कुठं असेल तो डिफॉल्ट ASPS मध्ये ना कुठे असेल मध्ये मी डिफॉल्ट ASPS मध्ये त्याच्यामध्ये सोर्स मध्ये आणि बघा ग्रिड U 3 साठी येईन ते हा ग्रिड U 3 ला मी काय करून देईल रिमूव्ह करून घेईल इथून आणि तो पेस्ट करून देईल इथे काय करायचं तुम्हाला बघा जवळ जवळ आहे सर्व्हर जवळ आहे ना तिथं काय करून द्यायचं तुम्हाला एक स्पेस देऊन द्यायचं आहे मग ते जवळ नको पाहिजे ओके त्याचा जवळ होतो ना तर जवळ असल्यानं ना एरर येतो तर ते स्पेस देऊन द्यायचं कंट्रोल S आता रन करणार आहे प्रोग्राम मी ओके आपल्याला आन्सर भेटलाय रोल नंबर नेम आयटम वगैरे ते आपल्याला भेटलंय ना सो समजलंय कसं झालं ओके 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 क्लोज करायचं याला अँड इथून पण डेबग म्हणून स्टॉप डेबगिंग किती प्रोग्राम होता हा धीरज भाऊ ओके मला एक जाऊ दे आता बोल आपण ते कॉपी पेस्ट केलं तर कोड मध्ये पाहिजे लिंक दिली ठीक आपल्याला आता बघा तुम्हाला ऍप डेटा वगैरे पण कॉपी करण्याचं काम नाही फक्त काय तुम्हाला इथं स्टेप्स माहिती आहेत ना जर तुम्हाला ऍप डेटा पण इन्सर्ट करायचा असेल ना तर काय करायचं ऍप डेटाला राईट क्लिक करायचं आणि ओपन फोल्डर इन विंडोज एक्सप्लोरर आणि त्याच्यामध्ये कॉपी करून घ्यायचं एवढं हा कॉपी करून तिकडे टाकून द्यायचं येस फक्त इथे डबल स्लॅश तुम्हाला लावायचा आहे हा ठीक आहे पण त्याच्यात लई मोठी लिंक होते नाही का ते ऍप डेटा वगैरे ते एकदम मोठ मध्ये हीच ना हा ते एवढं हा हे एवढं बघा डेटा कॉमन आहे नंतर इथपर्यंत तर सर्व कॉमन आहे इथपर्यंत तर लिहावं लागणार आहे तेच म्हणतो याच्या ना मग अगोदर जे काय लोकेशन आहे हा आयच्या जागेवर काय रिप्लेस होईल C रिप्लेस होईल आय दिला तरी होणार आहे पण Cच द्यायचा जनरली ठीक आहे तिथून ते .NET टेक्नॉलॉजी पर्यंत ना .NET टेक म्हणजे इथपर्यंत एवढं फाईल आहे ना आपण आपली एवढी फाईल आहे ना ती इथपर्यंत फाईल आहे आपली
इथं ते कॉपी करून इथे टाकून द्यायचे फक्त. बरोबर. आणि जे पुढचं दिलंय ते पण ऍज इट इज तुम्हाला लिहायचंय. तेच म्हणतोय की आता समजून घे, आता एवढी लिंक नाही होणार ना, एवढं लक्षात नाही राहणार ना इथे कुठं काय ते. पाठांतर करण्याचं काय काम आहे, तर इथं फक्त काय लिहायचं, एसक्यूएल कनेक्शन, न्यू एसक्यूएल कनेक्शन आणि सिम्पली काय देऊन द्यायचे, फाईल लोकेशन मध्ये डबल कोट मध्ये फाईल लोकेशन नाव लिहून द्यायचं फक्त. आणि जे आपण कॉम्प्युटरवर बसू त्या फक्त आपल्याला काय पाठ करावं लागेल, डेटा सोर्स इथपर्यंत आपल्याला काय करावं लागेल, पाठ करावं लागेल, अटॅच फाईल डीबी नावपर्यंत. इथपर्यंत पाठ केलं की तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला लोकेशन इथपर्यंत ऑटोमॅटिकली भेटणार एवढं. आणि अशा शेवटच्या 2 गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत फक्त. ओके. टोटल आपल्याला 18 प्रोग्राम आहेत ना. हा बहुतेक हा शेवटचा प्रोग्राम घेऊ आपण आणि बाकीचे जे उरलेले रिमेनिंग प्रोग्राम आहेत ते आपण उद्या घेऊ. चालेल ना? हो हो. नो प्रॉब्लेम. कारण की याच्यावर पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. हा शेवटचा प्रोग्राम घेऊन घेऊ आपण 8वा. याच्यामध्ये पण बघा तुम्हाला समजलंय आता एसक्यूएल टेबल कसा बनतो. सिंपल इथं पण काय घेतलं यांनी, एक ग्रिड व्ह्यू घेतली आणि ग्रिड व्ह्यू फक्त काय देऊन दिले, रंगबिरंगी काहीतरी ऍड करून दिले, डिझाईन ऍड करून दिली सिम्पली. ओके. सो काय घ्यायचं इथे ॲप डेटा सोल्युशन एक्सप्लोर आणि चूज डेटा सोर्स, सिलेक्ट युअर डेटाबेस टेबल फील्ड, टेस्ट क्युरी अँड राईट. ठीक आहे. ओके. ओके. चला करू आपण. फाईल, न्यू वेबसाईट, M2 वेबसाईट. ओके. नंतर ॲड न्यू आयटम, वेब फॉर्म ॲड. नंतर पॅराग्राफ टॅगमध्ये आपण सिम्पली लिहून द्यायचं. ओके. नंतर डिझाईनमध्ये जायचं. डिझाईनमध्ये जाऊन आपल्याला काय सांगितलं, आता बघा इथं हे दिसत नाही आपला टूल बॉक्स, व्ह्यू टूल बॉक्स. ओके. नंतर काय घ्यायचं, ग्रिड व्ह्यू घ्यायचं आपल्याला. इथं पण डबल क्लिक केल्यानंतर झालं आपलं काम एवढं. आता आपल्याला काय घ्यायचे, आउटपुटमध्ये काय दिसते फक्त आपल्याला हेच दिसते ना, फक्त एकच ग्रिड दिसते, रोल नंबर आणि नेम 2च कॉलम. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एक टेबल क्रिएट करावं लागेल आपल्याला आता पण. कसं म्हणजे टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक एसक्यूएल डेटाबेस फाईल आपल्याला चूज करावं लागेल. राईट क्लिक, ॲड न्यू आयटम, सर्च करायचं एसक्यूएल सर्च केल्यानंतर C# फॉलो डेटाबेस घ्यायचा, नंतर ॲड, नंतर यस. ओके. आता काही प्रॉब्लेम आला नाही ना मला तो तसा. आला तर काय करायचं आहे माहिती आहे ना, विंडोज आर services.msc आणि एसक्यूएल एजंट एसक्यूएल वगैरे असं काहीतरी असेल ते तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने. टेबल्स, राईट क्लिक, ॲड न्यू टेबल, कॉलम नेम दिलं मी RNO, डेटा टाईप असते आपली इंटिजर, नंतर नेम, नंतर वेअरकॅर, एंटर. कंट्रोल एसने काय करायचं, सेव्ह करायचं आहे आणि नाव द्यायचं आहे स्टुडंट, म्हणजे तुमच्या पद्धतीने. यावेळेस मी स्टूड देतो फक्त. ओके. स्टूड दिल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्डिंग सेट करायचे. कसं करतो आपण, राईट क्लिक, शो टेबल डेटा, नंतर रोल नंबर दिला मी 1, नाव दिलं मी AA, रोल नंबर 2, नाव दिलं मी BB. बघा आता इथं रेड दिसतोय ना, आपण काय करायचं, एंटर करून द्यायचं. ओके. तेव्हाच तो रेकॉर्ड का होतो, सेव्ह होतो. 3 इथे मी दिला CC, 3 नसतं द्यायचं, DD. एंटर केल्यानंतर काय करून द्यायचं, सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केलं गेलंय आपलं. आता एवढ्या गोष्टी झाल्या आपल्या. आता काय करायचं आहे, या प्रोग्राममध्ये डेटा सोर्स आपल्याला काय करायचे, चूज करायचे आणि डेटा सोर्स आपल्याला ऍड करायचे. म्हणजे डेटा सोर्सचा प्रोग्राम आहे ना, काय करायचे आपण, ग्रिड व्ह्यू बघा ऍरो दिसतो, याला क्लिक, चूज डेटा सोर्स, न्यू डेटा सोर्सला क्लिक केल्यानंतर एसक्यूएल डेटाबेस. ओके. नंतर ओके. नंतर याला क्लिक करायचे ॲरोला, आपला बघा जो डेटाबेस आहे तो. नंतर नेक्स्ट,
नंतर वापस नेक्स्ट. ओके, नंतर वापस नेक्स्ट. टेस्ट क्युरी असेल तर तुम्ही करू शकता टेस्ट, म्हणजे किती त्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे तुम्ही ते पाहू शकता. ओके, नंतर फिनिश. ओके, एवढं केल्यानंतर काय करायचे तुम्हाला? एवढं केल्यानंतर याला काहीतरी डिझायनिंग पण करायची आहे ना. मग डिझायनिंगसाठी काय करून घेईल मी? हा जो प्रोग्राम आहे हा ॲज इट इज Ctrl+C ने कॉपी करून घेईल आणि कुठे पेस्ट करेल मी तो? सोर्समध्ये. आता बघा हे दिसतंय ना SQL स्टार फ्रॉम, याचं काही काम नाही. याला काय करायचं तुम्ही रिमूव्ह करू शकता सिम्पली, किंवा आपण जर पेस्ट केला हा प्रोग्राम Ctrl+S ने मी सेव्ह करेल आणि रन करेल. आता 2 टेबल ते तिथे दिसणार आहेत. 2 टेबल ते दिसायला पाहिजे. ओके, हे बघा 2 टेबल इथे आपल्याला दिसत आहेत ना. सॉर्ट टेबलला जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल वरच्या टेबलला, तर काय करेन मी? हे दिसतंय ना हा SQL डेटा सोर्स, याला मी रिमूव्ह करून घेईल. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, Ctrl+ASP, डिबग, स्टॉप डिबगिंग, वापस रन करेल मी. एरर नो एरर आला. ओके, Ctrl+Z. हे न रिमूव्ह करता मी काय करेन? हा ग्रेड मी रिमूव्ह करेल इथपर्यंत, कारण की तोच डेटा सोर्स आहे. मी त्याला रिमूव्ह करतो. हा ग्रेडूला मी काय करून घेईल? रिमूव्ह करून घेईल. आणि याला मी आता पेस्ट करून रन करेल वापस. बघा झालं का? ओके, होता प्रोग्राम. इकडेच वापस सांगतो मी. स्टॉप डिबगिंग, डिफॉल्ट डिझाईन. आता बघा ग्रिड आपण पेस्ट केला, इथे ड्रॅग अँड ड्रॉप केला. काय करायचे? इथे बघा ॲड दिसतो तुम्हाला. ॲड दिसल्यानंतर ॲक्च्युली वापस एक घेऊन घेतो लागला तर डेमो म्हणून. इथे व्ह्यू टूलबॉक्स, ग्रिड घेतला. त्याच्यानंतर काय करायचे? ॲड दिसतो याला क्लिक करून डेटा सोर्स, न्यू डेटा सोर्स आपण इथं सिलेक्ट केला, त्यामुळे न्यू डेटा सोर्स नंतर SQL डेटाबेस, नंतर ओके. नंतर इथं कनेक्शन सिंग दिसते नाही तर क्लिक करून कनेक्ट. ऑलरेडी तर झालाय त्यामुळे इथं ते नाव येतं, डेटाबेसचं नाव येतं. डेटाबेसचं नाव आल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट केल्यानंतर वापस नेक्स्ट, आणि टेस्ट क्युरी किंवा टेस्ट क्युरी केली नाही केली तरी चालणार आहे. ओके, आणि ते काय करायचे तुम्हाला? फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर सोर्स मध्ये जायचे आहे. आणि बघा तुम्हाला हा जो ग्रिड दिसते ना, हा ग्रिडूला काय करायचे? रिमूव्ह करायचे. हा ग्रिडूला रिमूव्ह करून जो सरांनी कोड दिला आपल्याला तो पेस्ट करून द्यायचा ॲज इट इज. ओके, हा जो ग्रिड दिसणार आहे तुम्हाला, हा रिमूव्ह करून तो जो सरांनी दिलाय तो ॲज इट इज पेस्ट करून द्यायचा. सो मग समजलं असेल सर्वांना? समजलंय? ओके, तर आजसाठी आपण एवढेच प्रोग्राम घेऊ. राईट, थँक्यू. 8 प्रोग्राम बघितले आपण. थँक्यू धीरज दादा.
हा म्हणजे कसं आहे ते बाकीच्या कॉपी करताना नाही, बाकीच्या कॉपी करताना ते थोडंफार माहिती असेल पाहिजे त्यांना स्टेप्स, त्यामुळे दुसरं काही नाही. धन्यवाद धीरज भाऊ. डायरेक्ट ओके. सो मग तुम्ही याच्यावर 8 प्रोग्रामवर प्रॅक्टिस करू शकता आणि बाकीचे जे राहिलेले प्रोग्राम आहेत जे की 9 ते 18 पर्यंत ते आपण उद्या बघू. टाइम टाइम हाच राहील 5 ते 6. ओके ब्रदर. चालेल. हो चालेल, धन्यवाद धीरज. ओके ओके ठीक आहे. बाय.